शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आता हे जे लोडिंग चाललेलं आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ, जो नारळ बुटकी जात आहे, लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावरती नारळ साईज बघू शकतो आपण. क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात असल्यामुळं पाणी चवीला गोड केरळमधली जात आहे ही. आणि हिच्या जातीमध्ये आपल्याला खोबरं जाड येणारी हायब्रिड जात, बुटकी जात, जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावरती नारळ लागतात. अशा प्रकारची मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जे आता लोडिंग चाललेलं आहे. श्री ज्योती पाटील सर, पाटील बंगलो, खांडेकर वस्ती, लटकी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूरसाठी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा नारळ केरळमधली क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं पाणी चवीला गोड, त्याचबरोबर 400-450 मिली पाणी आणि खोबरंही जाड. 3 नारळ फोडली की 1 किलो खोबरं निघणारी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ स्वतः बनवलेली रोपं क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळे स्वतःचे मदर प्लांट आहेत. आज माझ्या महाराष्ट्रात 700 बागा लागलेल्या आहेत. आणि जे रोप आहे ते रोप आपल्याला खात्रीशीर, कारण महाराष्ट्रात आता आपल्या ज्या 700 बागा लागल्या त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्येच सांगोल्यामध्ये पियुष दादा साळुंके डॉक्टर असतील, त्याचबरोबर सलगर गावामध्ये API बनसोडे असतील, बनसोडे साहेब, त्याचबरोबर कुरुल कामतीमध्ये विष्णुपंत माळी काका असतील, धाराशिवमध्ये वैजनाथ माळे असतील, अक्कलकोटमध्ये किणीवाडीमध्ये श्री माळी फुलारी, सूर्यकांत माळी फुलारी साहेब असतील, तसेच केजमध्ये सोनी जवळमध्ये ससाने साहेब असतील, परी वैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये गोवर्धन मुंडे काका असतील. अशा त्या भागामध्ये बागा लागलेल्या आहेत. आता निमजमध्ये धनाजी पाटील, पोलीस पाटील, कवटेमाका. तर अशा महाराष्ट्रात आपल्या 700 बागा आहेत, ज्या पुणे जिल्हा, जालना जिल्हा, सातारा, सांगली, त्याचबरोबर धाराशिव, उस्मानाबाद. तर आता शेतकरी बंधू, ही जी रोपं आहेत ही रोपं क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात असल्यामुळं जमिनीपासून आपल्याला 1 ते 1.5 फुटावर नारळ लागतात. आणि लागवड अंतर आहे बांधाला 15 फूट. बगीचा करायचा असेल तर 20 बाय 15 एकरामध्ये 160 रोपं लागतात. रोप जे आहे हे हायब्रिड बुटकी जात असल्यामुळं कमी उंचीपासून नंतर नारळ काढत जाईल तसं नारळ वाढत जातात. त्याचबरोबर नारळापासून आपल्याला आंतरपिकं ही मध्ये घेता येतात. 20 बाय 15 म्हणजे 5 फुटाची सरी सोडायची आहे. सरीमध्ये 1 बाय 1 फुटाचा खड्डा घ्यायचा आहे. त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट, मोठं मीठ अर्धा किलो हे सर्व टाकून खड्ड्यामध्ये मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपरची आळवणी द्या, जे तुम्हाला नियोजन लिहून दिलेलं असतं प्रत्येक शेतकरी बंधूंना रोपाबरोबर. तसेच 7व्या दिवशी परत आळवणी द्या आणि 1 महिन्याने त्याला आपण DAP रिंग पद्धतीने द्या आणि मातीची भर लावा. 70 झालाय. अशा प्रकारे ज्यावेळी आपण नियोजन करतो लागवडीचं, तर शेतकरी बंधू 1 महिन्याने DAP देऊन मातीची भर लावा. प्रत्येक 2 महिन्यांनी DAP युरिया 50-50 ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे. फवारणी करायची आहे ती आपल्याला पंप नवीन वापरायचा आहे. आणि हमला 10 मिली 22-10 ग्रॅम, युरिया 50 ग्रॅम या प्रमाणात फवारणी अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची आहे. त्याचबरोबर दर 5 महिन्याला ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम 19-19-19 2 किलो 200 लिटर पाण्यामध्ये ड्रममध्ये औषध तयार करून झाडाला आळवणी द्या. त्याचबरोबर दर 6 महिन्याला शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे अशी मोठं मीठ 1 किलो 10-26-26 400 ग्रॅम, दुय्यम अन्नद्रव्ये 100 ग्रॅम अशी खतं देत जायचं आहे. अशा प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला लागवडीपासून 2.5 वर्षात फळधारणा चालू होत्या. आता नर्सरी शासन मान्य आहे. फळबाग योजनेला आपल्याला अनुदानाला बिल मिळतं. जी भाऊसाहेब फुंडकर योजना आहे त्याला आपल्याला एकराला 90,000 रुपये अनुदान आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत. त्याचबरोबर पोखरा योजना, या सर्व योजनेसाठी आपल्या नर्सरीचं बिल शासन मान्य असल्यामुळं आंबा असू दे, लिंबू असू दे, पेरू, चिकू, संत्री, मोसंबी, चिंच, आवळा असेल, चंदन लागवड असेल, मोहगणी लागवड असेल, ह्यासाठी आपली नर्सरी शासन मान्य आहे. अनुदानाला बिल मिळतं. अशा प्रकारे खात्रीची रोप, त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. 1982ची आज नर्सरीला आपल्या 44 वर्षे पूर्ण झाल्यात. 250 कामगार आहेत. वार्षिक उलाढाल 40 कोटीच्या घरात आहे.
आणि ही जी रोपं आहे ती स्वतः बनवल्यामुळं छातीठोकपणे खात्रीशीर आणि योग्य सल्ला देणारी महाराष्ट्रातील एकमेव नर्सरी. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आपल्या चॅनलवरती 8,000 व्हिडिओ आहेत जे आपल्याला घर बसल्या पाहता येतील. त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता रोपं सिलेक्शन कशी केली जातात ते पण पाहता येईल आपल्याला. बघू शकतोय जे रोप खराब वाटते ती रोपं बाजूला काढली जातात आणि योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला त्याचबरोबर सिलेक्शन करून रोपं दिल्यामुळं बघू शकता अशी खराब रोपं वाटतात ती बाजूला केली जातात. बघा ही खराब रोप असं बाजूला काढले जाते. हां आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.